श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, ज्या वेळेला उत्तानपाद राजाच्या मांडीवरून ध्रुवाला खाली उतरवण्यात आलं, 5 वर्षाचा ध्रुव ताड 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 आईकडे गेला. आईला सांगितलं, आई, आज अशा अशा प्रकारची घटना घडली आहे. आई, हे काय ग, असं का? त्यावेळेला त्याची आई म्हणतीये, सुनीती माता म्हणतीये, बाळा, तुला खरं सांगू का, त्या कमलदल लोचन श्रीहरींना सोडून मला इतर कोणीही तुझं दुःख दूर करील असं वाटत नाही. जा, त्याला प्रसन्न कर. अरे, त्याला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेव आदी अनंत देव त्याला कायम धुंडत असतात. कायम कमलधारिणी श्री लक्ष्मीसुद्धा श्रीहरींना शोधत असती. म्हणून तू सुद्धा त्या भगवंताची आराधना कर. मैत्रिय म्हणतायत, विदुरा, इष्ट वस्तूच्या प्राप्तीचा मार्ग दाखवणारे आईचे बोलणे ऐकून ध्रुवाने बुद्धीने आपले मन स्थिर केले आणि तो पित्याच्या नगरातून बाहेर पडला. हा सर्व वृत्तांत ऐकून आणि ध्रुवाची इच्छा ओळखून नारदांची स्वारी त्याला रस्त्यामध्ये भेटली. नारायणा रमारमणा नारायण 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 नारायण. ध्रुवाची नारदांची भेट झाली. ध्रुवाच्या मस्तकावर आपला पापनाशक हात फिरवत मनोमन आश्चर्यचकित होऊन नारद ऋषी म्हणतायत, मानभंग सहन न होणाऱ्या क्षत्रियांचे तेज पहा ना. हा मुलगा लहान असून सुद्धा याच्या हृदयामध्ये सावत्र आईच्याबद्दल किती किती द्वेष निर्माण झाला. याच्या मनामध्ये तिच्या कटुवचनांनी घर केलंय. नारद म्हणतायत, बाळा, अरे, खेळण्या बागडण्याच्या वयात तुला काय हे सुचलं रे? अरे, कशाचा बोलण्याचा मान, कशाचा अपमान? तू एवढा लहान आहे, कशाचा मान आणि कशाचा अपमान? जा, घरी जा. तू अरे कुठे चाललायस? त्यांनी पाहिलं, मी चाललोय भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. अरे, जर मानापमानासंबंधीच म्हणशील तर मनुष्याच्या असंतोषाचं खरं कारण मोहाशिवाय दुसरं काही नाही आहे. संसारात मनुष्याला आपल्या कर्मानुसारच मान अपमान सुखदुःख प्राप्त होत असतं. म्हणून बाबा रे, भगवंताच्या लीलेचा विचार करून बुद्धिमान माणसाने दैवामुळे जी परिस्थिती आली आहे त्यातच संतुष्ट असलं पाहिजे. जा तू. परितुष्येत ततस्तास्त तावन्मात्रेण पुरुषः दैवोपसादितं यावद् विक्षेश्वर गतिं बुधः. जे दैवानी प्राप्त झालंय सुख दुःख तुझ्या प्रारब्धात तेच आहे, हे भगवंताचा प्रसाद म्हणून समज आणि घरी जा. तू कुठे चाललायस? अरे वेड्या, तू भगवंताच्या लीलेचा विचार कर. बुद्धिमान माणसाने जी परिस्थिती आली आहे तिचा स्वीकार करावा. आता मातेच्या उपदेशाप्रमाणे तू योग साधनाद्वारे ज्या भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी चाललाय ना, त्यांना प्रसन्न करून घेणं सामान्य माणसाला अवघड आहे. जा, तू घरी जा. अरे, योगी लोक अनेक जन्मात अनासक्त राहून समाधी योगाच्या द्वारे मोठमोठ्या कठोर साधना करतात, पण भगवंताच्या स्थानाचा त्यांना पत्ता लागलेला नाही. म्हणून तू हा व्यर्थ हट्ट सोडून दे आणि परत घरी जा. मोठा झाल्यावर जेव्हा परमार्थ साधनेची वेळ येईल ना, तेव्हा तू हा प्रयत्न कर. आता उगीचच या भानगडीत पडू नको. विधात्याच्या विधानानुसार जे काही सुख दुःख प्राप्त होईल त्यातच चित्त संतुष्ट ठेवणारा पुरुष मोहमाये संसारातून बाहेर पडण्यासाठी
नक्कीच परिपक्व होतो. ध्रुव त्यांना म्हणतोय, भगवान, सुखदुःखामुळे ज्यांची चित्त चंचल होतं त्यांच्यासाठी कृपा करून आपण शांतीचा हा चांगला उपाय सांगितला आहे. पण खरं सांगू का, माझ्यासारख्या अज्ञानी जीवांची दृष्टी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हा तर ज्ञानी माणसाचा अभ्यास आहे. खरं सांगू का, मला भयंकर असा क्षत्रिय स्वभाव प्राप्त झालेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्यात नम्रतेचा अभाव आहे. सुरुचीने आपल्या कटुवचनांनी माझं हृदय विदीर्ण केलं आहे. त्यामुळे आता हा उपदेश मला सांगून उपयोग नाही. हे ब्रह्मन, मी त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पदावर अधिकार मिळवू इच्छितो. जिथे माझे वाडवडील अन्य कोणीही आरूढ झालेलं नाही आहे, त्या पदावर मला आरूढ व्हायचं आहे. त्याच्या प्राप्तीसाठी आपण मला एखादा उपाय सांगा, अशी माझी इच्छा आहे. आपण भगवान ब्रह्मदेवांचे सुपुत्र आहात आणि जगाच्या कल्याणासाठीच ही वीणा वाजवीत सूर्याप्रमाणे त्रैलोक्यात संचार करत आहात. माझी इच्छा आहे, आपण मला तो उपाय सांगा. मंडळी, भगवंताला प्राप्त करण्यासाठी ध्रुवाची जी ओढ होती, ही ओढ देवर्षी नारदांनी पाहिली. शुकाचार्य म्हणतायत, राजा, भगवंताच्या प्राप्तीची ध्रुवाची ओढ पाहिली आणि त्यावेळेला नारद महर्षी म्हणतायत, पुत्रा, तुझ्या मातेने तुला जे सांगितलंय तोच तुझा परमकल्याणाचा मार्ग आहे. म्हणून तू एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवांचं भजन कर. का? धर्मार्थ काम मोक्षाख्यम य इच्छेच्छ्रेय आत्मनः एकमेव हरेस्तत्र कारणं पादसेवनम. ज्या जीवाला जीवनामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करायचे, ज्याला या चारीही पुरुषार्थांची अभिलाषा आहे, त्याच्यासाठी एकच मार्ग आहे. काय? अरे, त्याने भगवंताच्या श्रीहरींच्या चरणाचं सेवन करावं, त्या श्रीहरिचरणांचं ध्यान करावं. मुला, अरे तुझं कल्याण असो. आता तू यमुना नदीच्या तटावरील परमपवित्र मधुवनामध्ये जा. तिथे श्रीहरींचा नित्य निवास आहे. तिथे कालिंदीच्या पवित्र जलामध्ये त्रिकाल स्नान करून, नित्यकर्म करून, विधीनुसार आसन घालून त्यावर बैस आणि तिथे बसून पूरक, कुंभक आणि रेचक या तिन्ही प्रकारच्या प्राणायामाने हळूहळू प्राण, मन आणि इंद्रियांचा दोष घालवून धैर्ययुक्त मनाने परमगुरु श्री भगवंताचं ध्यान कर. भगवंताचे नेत्र, भगवंताचं मुख हे सगळं डोळ्यासमोर आण. श्रीवत्सांकं घनश्यामं पुरुषं वनमालिकं शंखचक्रगदा पद्मै रभिव्यक्तचतुर्भुजं किरीटिनं कुण्डलिनं केयूरवलयान्वितं कौस्तुभाभरणग्रीवं पीतकौशेयवाससं. त्या भगवंताचं रूप डोळ्यासमोर आण. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. त्या भगवंताचं स्मरण, त्या भगवंताचं चिंतन आणि भगवंताचं ध्यान कर. अशा प्रकारे धारणा करीत करीत जेव्हा चित्त स्थिर आणि एकाग्र होईल ना तुझं, तेव्हा त्या वरदायी प्रभूचं मनोमय अशा प्रकारे ध्यान करून आपल्या प्रेमपूर्ण दृष्टीने मंद मंद हास्य करीत आपल्याकडे पाहत आहेत, अशी तुला नक्कीच भगवंताची छटा दिसायला लागेल. आणि एक सांगू का, एवं भगवतो रूपं सुभद्रं ध्यायतो मनः निर्वृत्या परया तूर्णं संपन्नं न निवर्तते. भगवंताच्या मंगलमय मूर्तीचे अशा प्रकारे निरंतर ध्यान करण्याने मन लवकरच परमानंदात बुडून तल्लीन होऊन जाईल आणि पुन्हा तिथून मागे फिरणार नाही. हे राजकुमारा, या ध्यानाबरोबर ज्या परमगुह्य मंत्राचा जप केला पाहिजे तो मंत्र तुला सांगतो, ऐक. याचा 7 रात्री जप केल्याने
मनुष्याला आकाशात संचार करणाऱ्या सिद्धांचं दर्शन होत असतं. तो मंत्र तुला सांगतो. जप्यश्च परमो गुह्यम श्रूयतां मे नृपात्मजः यम सप्तरात्रं प्रपठन पुमान पश्यति खेचरान. तो मंत्र तुला सांगू का? ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रेणानेन देवस्य कुर्याद्रव्यमयीं बुधः. या मंत्राचा जप कर. भगवंताचं स्मरण करत राहा. भगवंताची यथोपचार पूजन अर्चन अगदी श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंताची मानसोपचार पूजा करत जा. जेव्हा हृदयस्थित श्रीहरींचे मन, वाणी आणि शरीराने भक्तिपूर्वक पूजन केले जाईल, तेव्हा ते निश्चल भावाने चांगल्या तऱ्हेने भजन करणाऱ्या आपल्या भक्तांची श्रद्धा वाढवून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करतात. तू हे भजन कर. नारदांनी असा उपदेश केला तेव्हा राजकुमार ध्रुवाने त्यांना प्रदक्षिणा घातली. इत्युक्तस्तं परिक्रम्य प्रणम्य चंद्रुपार्भकः ययौ मधुवनं पुण्यं हरेश्चरणचर्चितं. देवर्षी नारदांना प्रदक्षिणा घालून नमस्कार करून भगवंताच्या चरणचिन्हांनी अंकित अशा परमपवित्र मधुवनामध्ये ध्रुव बाळाची स्वारी गेली. ध्रुव तपोवनात निघून गेल्यावर नारद उत्तानपाद राजाच्या महालात आले. राजाने त्यांचे यथायोग्य उपचारांनी पूजन केलं. तेव्हा त्यांनी आरामात आसनावर बसून राजाला विचारलं, राजा, का बरं रे, तुझा चेहरा उतरलेला दिसतोय? का बरं, काही दुःख आहे का? राजांनी बघितलं, ब्रह्मन, मी स्त्री लंपट आणि निर्दय. अरे अरे अरे, मी माझ्या 5 वर्षाच्या अतिशय बुद्धिमान मुलाला त्याच्या मातेसह घराच्या बाहेर काढलंय. त्याचे कमळासारखे कोमल मुख भुकेने म्लान झाले असेल. तो थकून जाऊन कुठे रस्त्यात पडला असेल. मुनिवर्य, त्या असहाय्य मुलाला वनामध्ये एखाद्या लांडग्याने खाऊन तर नसेल घेतलं ना? खूप माझं चुकलं. माझ्यामुळे तो वनात गेला. त्यांनी पाहिलं, राजन, तू आपल्या मुलाची मुळीच काळजी करू नको. अरे, त्याचे रक्षण करते भगवान आहेत. तुला त्याच्या प्रभावाची कल्पना नाही आहे. त्याचं यश जगभर पसरणार आहे. तो मुलगा लोकपालांनाही अशक्य असणारं काम करून लवकरच तुझ्याकडे परत येणार आहे. तो तुझे यश वाढवणार आहे. महर्षी, खरंच का? पण माझं चुकलं. उत्तानपाद राजाला नारदांनी शांत केलं. नको काळजी करू आणि त्याला शोधायला सुद्धा जाऊ नको. मैत्रेय म्हणतात, देवर्षी नारदांचं हे बोलणं ऐकून उत्तानपाद राजा थोडासा उदास होऊन मुलाची चिंता करू लागला. पण त्याला नारदांनी सांगितलं होतं की तू जायचं नाही, त्याला शोधायच्या भानगडीत पडायचं नाही. आणि मग इकडे ध्रुवाने मधुवनात प्रवेश केला. यमुना नदीचं स्नान केलं. रात्री पवित्रतापूर्वक उपवास करून नारदांच्या उपदेशानुसार एकाग्र चित्ताने श्री नारायणांच्या उपासनेला आरंभ करायला लागला. त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. मंडळी तल्लीन होऊन जप करायला सुरुवात केली. त्याचा जप सुरू झाला. ध्रुवाची तपश्चर्या सुरू झाली. ध्रुव भगवत प्राप्तीकरता सिद्ध झाला. नारदांचा उपदेश मिळाला. आणखीन काय पाहिजे? म्हणून तर म्हणलंय ना की गुरु की गलियां बताए दे रे, कोई गुरु की गलियां बताए दे रे. म्हणून तर गुरु महाराजांच्या चरणाचा रस्ता एकदा सापडला पाहिजे. ज्याला जीवनामध्ये सद्गुरूची प्राप्ती झाली, सद्गुरूची कृपा ज्याला प्राप्त करून घेता आली, त्याला अशक्य काय? देवर्षी नारदांसारखे गुरु मिळाले, मग काय हो. ध्रुव बाळ बघतोय, जाके रंग में रंग गयो तन मन. ज्याच्या रंगामध्ये हे तन मन रंगवून जावं, त्या गुरुची कृपा
ओ ही झलक दिखाए दे रे कोई गुरु की गलिया. म्हणून तर गुरुच्या सेवेमध्ये गुरु की शरण में निपट निरंजन. निपट निरंजन स्वामी म्हणतात, गुरूंना जो शरण गेला, गुरुरायाला शरण जो गेला. आदरणीय गंधे महाराज म्हणाले, गुरुरायाला शरण जो गेला, भवसिंधू काय करी त्याला. हा वनामध्ये गेला, पण याला काय त्रास होणार होता? नाही हो. भगवत कृपेने, देवर्षी नारदांच्या आशीर्वादाने ध्रुवाची तपश्चर्या कशा प्रकारे पूर्ण झाली, भगवंतानी ध्रुवाला कशा प्रकारे आशीर्वाद दिला आणि पुढे ध्रुवाचं जीवन कशा प्रकारे घडलं, उद्याच्या चरित्रात श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.